छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे असं कसं देत नाही बोलो भारत माता की ठेवण्यात येते आणि त्याच्यानंतर त्यांना डावलण्यात येते असं प्रकरण आम्हाला माहीत पडलेलं आहे. काय सांगणार याबद्दल? आज मी अवतार सिंग मध्ये 3.5 वर्ष मी काम केलो. उद्यापासून मला काढणार आहे, तर याच्यानंतर मी काय करू? माझे मुलं बाळं मी कसं पोसायचं हे WCLनं मला सांगावं. या समस्या तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे? सगळ्याला सांगू नये, आम्ही निवेदन देऊ नये. WCLला बी दिली आहे, तरी आमचा WCL ऐकासाठी रेडी नाही. मागणी नाही अगर आमची पुरी केली तर आम्ही कपडे काढून इथं बसणार आहे. नमस्कार सर, आमचं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्ही पदयात्रा काढलेली आहे, काय तुमच्या समस्या आहे? आमची समस्या अशी आहे, आम्ही तिथील स्थानिक आहोत, तिथं राहणारे रहिवासी आहोत. आम्ही पहिलं तिथं ज्या शेती अधिग्रहण अधिनियम अंतर्गत शेती अधिग्रहण करण्याच्या पूर्वी आम्ही शेतीवर आधारित लोक होतो. आम्ही शेतीमध्ये काम करून आमचा उदरनिर्वाह करत होतो. पण जसं या वेकोलीनं शेती अधिग्रहण करून मोठ्या मोठ्या खदानी उभ्या केल्या आहेत, ठीक आहे. खदानी उभ्या केल्यानंतर कंत्राटी कामगारांना, कंत्राटी ठेकेदाराला कंत्राट दिले. पण कंत्राटी ठेकेदार का करतो का बा तो परप्रांती लोकांना आणते आणि स्थानिकांना डावलते. म्हणजे स्थानिकांनी कुठं जावं बा, कुठं काम करावं. परप्रांतीय म्हणजे कोणत्या, म्हणजे वेगवेगळ्या देशातले किंवा वेगवेगळ्या राज्यातले UP, बिहार, MP अशा कामगारांना आणून कमी पैशामध्ये जास्त काम करावं बा आणि कामगार कायद्याचे आणि वेतन नियमाचे पूर्ण उल्लंघन करते. तो कमी पैशामध्ये जास्त काम घेता कसं येईल या उद्देशानं तो त्या माणसाला आणते. तर तुमचं काय पेमेंट आहे आता? आमचं पेमेंट तर आता 1313 रुपये प्रति दिवस आहे आमचा. आणि तुम्हाला किती मिळावं असं तुम्हाला वाटतं? आम्ही पेमेंटसाठी नाही करत आहोत, कारण येणाऱ्या कंपनीमध्ये आम्हाला नोकऱ्या मिळावं आणि जो कंपन्या आम्हाला आता कंपनीच्या गेटवर नोकऱ्या मिळावं असं. स्थायी, म्हणजे स्थायी सारखं समजा का कंत्राटी कंपनीमध्येच काम मिळावं, कंत्राटी कंपनीमध्येच काम मिळावं. पण आम्हाला काम कंपल्सरी भेटलं पाहिजे, कंटिन्यूमध्ये राहायला पाहिजे. आता कंपनी जाते, त्यानंतर कोणती नवीन कंपनी आली, बंदूकवाले गुंडे ठेवते, त्यानंतर गनमॅन आपला बॉन्सर ठेवते. अशा पद्धतीचं आमच्यासोबत वागणूक केली जाते. ही वागणूक अत्यंत आमच्यासाठी दुःखद आहे. आम्ही त्या कंपनीच्या आवारात सुद्धा जाण्याची परवानगी नाही आम्हाला. तुम्ही कुठून आलेले आहे? आम्ही चंद्रपूरवरून पदयात्रा करीत आलो. इथे कोणत्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेट दिली? आम्ही बन्सल साहेबांना भेट दिली आहे. 7 दिवसाचा वेळ दिला आहे का 7 दिवसात आमच्या या मागणीवर तुम्ही चर्चा करायला असेल तरी आम्ही तयार आहोत. आम्ही आणि तोडगा काढण्यास तुम्ही तोडगा काढायला तयार असेल तरी तयार आहोत. परंतु आमच्या मागणीला तुम्ही एक गंभीरपूर्वक घ्या बा आणि आमच्या मागणीकडे लक्ष करा, दुर्लक्ष करू नका. नाही तर आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? आम्ही याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं इथं उपस्थित होऊन आंदोलन करू आणि आमचा अधिकार भेटेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तुमचं नाव? माझं नाव रोशन राजाराम हरबडे.